हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण चॅप्टर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन पाहणार आहोत. आधी मुळामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय हे पाहूया, म्हणजे मग पुढे आपल्याला क्वेश्चन आन्सर सोडवताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपण शब्दाचा अर्थ आधी बघूया. क्वाड्रेटिक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपला इंडेक्स हा 2 असेल त्याला आपण म्हणायचं आहे क्वाड्रेटिक. आणि मग ते इक्वेशन म्हणजे दोन्ही बाजू बॅलन्स केलेल्या असतील त्याला आपण म्हणायचे इक्वेशन. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे पॉलिनॉमियल्स असतात. आपण ह्याच्या अगोदर पॉलिनॉमियल्स बघितलेले आहेत. मग एक असतात लिनियर पॉलिनॉमियल, एक असतात क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. मग ते लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर आता मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे क्वाड्रेटिकमध्ये काय आहे, इंडेक्स 2 आहे, तर लिनियरमध्ये इंडेक्स 1 आहे. म्हणजे झाला आपला लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. तर इथे त्यांनी आपल्याला दाखवलेले आहेत. क्लासिफाय करा 5x + 9. आता ह्याचा इंडेक्स किती आहे, वरती काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे तो आपला येईल लिनियर पॉलिनॉमियलमध्ये. पुढे नंबर्स किती आहेत हे लक्षात घ्यायचं नाही आहे. आपला सर्वात मोठा इंडेक्स काय आहे, 1 आहे, मग त्याला म्हणायचं आहे लिनियर पॉलिनॉमियल. ह्याचा तर इंडेक्स 0च आहे, म्हणजे काय प्रश्नच येणार नाही. म्हणजे सगळ्यात इंडेक्स मोठा कुठला आहे, तर 1 आहे, म्हणजे तो झाला लिनियर पॉलिनॉमियल. त्यानंतर आहे x² + 3x - 5. आता इथे आपला लार्जेस्ट इंडेक्स काय आहे, 2 आहे, म्हणजे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स x² + 3x - 5. त्यानंतर आहे 3x - 7, म्हणजे आपला आहे इंडेक्स 1, म्हणजे तो येईल लिनियर पॉलिनॉमियलमध्ये 3x - 7. 3x² - 5x. सगळ्यात मोठा इंडेक्स कुठला आहे, 2, म्हणजे काय झाला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल 3x² - 5x. त्यानंतर आहे 5x². पुढे पाठी काही आहे का बघायची गरज नाही आहे. इंडेक्स सगळ्यात मोठा कोणता आहे, 2 आहे, मग तो झाला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, सगळ्यात मोठा इंडेक्स 2 असेल की त्याला म्हणायचे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. आता हे आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो म्हणजे कशा प्रकारे लिहितो, तर आपण हा x² + 3x - 5 हाच नंबर बघूया, म्हणजे आपल्याला समजेल की आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आपण कशाला म्हणतो. x² + 3x - 5. आता आपल्याला इंडेक्स जो आहे तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिसतो आहे. इथे 2 आहे, इथे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, इथे लिहिलेलंच नाही आहे म्हणजे 0 आहे. यालाच आपण म्हणायचे स्टँडर्ड फॉर्म. मग हा जे आपण स्टँडर्ड फॉर्म बघतो त्याच वेळेला आपल्याला काय काय दिसतं, तर आपण त्या नंबर्सना जे आहे ते व्हॅल्युएशन करूया. म्हणजे काय करूया, तर मग हा ABC म्हणजे काय, तर त्याचे जे कोइफिशियंट्स आहेत, म्हणजे इंडेक्स 2चे कोइफिशियंट काय आहे, इंडेक्स 1चा कोइफिशियंट काय आहे, इंडेक्स 0चा कोइफिशियंट काय आहे, तो इथे आपण लिहायचा आहे A. आता इथे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, इथे 3 आहे, पण इथे लिहिताना काय लिहायचं आहे -5. मी सांगितलं प्लस लिहायची गरज नाही आहे, पण मायनस असेल तर मात्र आपल्याला मायनस लिहावंच लागेल, नाही तर मग आपलं सगळंच्या सगळं उत्तर चुकेल. मीन्स A = 1, B = 3, C = -5. आपण कोणत्या फॉर्ममध्ये म्हणतो, स्टँडर्ड फॉर्मला म्हणजे काय म्हणालो, ax² + bx - cx किंवा -cx नकोच म्हणूया आपण, कारण x हे जो आहे तो 0 आहे इंडेक्स, त्यामुळे c येणार नाही. ax² + bx - c हा त्याचा काय आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. म्हणून A = 1, B = 3, C = -5. तर त्याच्यावरतीच आपल्याला ॲक्टिव्हिटी ते दिलेली आहे.
कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपण कंप्लीट करून घेऊया. x² - 4 आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, 2 नंतर काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. म्हणजे नाही आहे म्हणजे काय आहे तिकडे, त्याचा कोएफिशियंट काय येईल, 0 येईल. म्हणून तो आपल्याला लिहिता नव्हता आला. मग आपण लिहून घेऊया x² + 0x - 4 = 0. म्हणजे मग काय झालं, a = 1, b = 0, c = -4. आता बघूया y² = 2y - 7. आता हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घ्यावं लागेल. इक्वेशन सारखं दिलेलं आहे का, नाही दिलेलं. म्हणजे इक्वेशन आहे म्हणजे सारखं आहे, पण आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून दिलेलं नाही. म्हणून आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घेऊया. y². आता हा इक्वलच्या ह्या साईडला आहे, इक्वलच्या उजव्या साईडला आहे, राईट हँड साईडला आहे. तर आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यायचं. म्हणजे काय होईल, -2y - 7चा होईल +7. म्हणजेच आता आपल्याला a = 1, b = -2 आणि c = 7 लिहिता येईल. बरोबर आहे. y² - 2y + 7 म्हणजे a = 1, b = -2, c = 7 लिहून घेऊया आपण इथे. y² - 2y + 7 = 0. म्हणजे a = 1, b = -2, c = 7. x² + 2x = 0. आता इथे c चा नंबर नाही आहे म्हणजे काय तिकडे 0 आहे. मग लिहून घेऊया x² + 2x + 0 = 0. मग a काय आपला इथे काहीच नाही म्हणजे 1, b काय आहे तिथे 2 आहे म्हणजे 2 आणि c काय आहे 0 आहे. आता आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवूया. डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आपल्याला काय सांगायला सांगितलेलं, शोधायला सांगितलेलं आहे की दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का हे आपल्याला सांगायचं आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, त्याचा इंडेक्स जो आहे तो 2 असेल तर आपण म्हणायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. मग आता बघूया आपण 3x² - 5x + 3 काय सांगितलेलं आहे. इन द इक्वेशन 3x² - 5x + 3 = 0, x is the only variable and maximum index of the variable is 2. Therefore, it is a quadratic equation. आता हाच क्वेश्चन आपल्याला कशा प्रकारे येऊ शकतो, 1 मार्कासाठी येऊ शकतो किंवा जर ही आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस दिला तर आपल्याला 2 मार्क मिळू शकतात. तर पुढचे जे एक्झाम्पल्स आपले आहेत ते असेच ॲक्टिव्हिटी बेस आहेत. आता आपण पाहणार आहोत रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. गेल्या वर्षी किंवा आपण म्हणूया 8वीमध्ये आपण फॅक्टरायझेशन करून एक्सची व्हॅल्यू काढली होती. मग 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या होत्या. त्यालाच आपण थोडक्यामध्ये रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणणार आहोत. मग बघूया आपण कसे क्वेश्चन्स आपल्याला येतात, आपल्याला कसं शोधायचं असतं. ओके. मग आता एक्झाम्पल आहे आपल्याला दिलेलं. आपण सरळ जे महत्त्वाचे ॲटम्स आहेत तेच वाचूया. आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेला आहे x² + 5x - 6 आणि आपल्याला काय लेट करायला सांगितलं आहे x = -6. मग आता आपण काय करायचं आहे, x² - 6 द होल स्क्वेअर + 5 × -6 - 6. मग -6चा स्क्वेअर काय तो 36 + 36. पुढे काय आहे 6 × 5 = 30 -30 प्लस आहे म्हणून मायनस ॲज इट इज बाहेर येणार -30 -6. 36 = -30 -6 -30 -6 म्हणजे -36 झाला. 36 - 36 = 0. आता ज्या वेळेला उत्तर 0 येईल त्यावेळेला आपण म्हणायचं आहे therefore x = -6 is a solution of the equation. Hence -6 is one root of the equation. x² + 5x - 6 = 0. आपण कसं आहे थोडक्यामध्ये काय लिहायचं आहे ते लक्षात ठेवायचं किंवा एकच वाक्य आपण पाठ करून ठेवायचं
आणि तेच सगळीकडे वापरायचं, म्हणजे जेणेकरून काय होईल, वेगवेगळं वाक्य आठवत बसायला तिकडे आपल्याला वेळ फुकट घालवावा लागणार नाही. त्यामुळे तुम्ही हे एकच वाक्य लक्षात ठेवा, x इज इक्वल टू -6 इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. फिनिश. आता बघूया, त्यांनी सेकंड आपल्याला एक नंबर दिलेला आहे. लेट x इज इक्वल टू 2 इन पॉलिनॉमियल x² + 5x - 6. मग आपण भरून घेतलेलं आहे 2 द होल स्क्वेअर + 5 × 2 - 6. 2चा स्क्वेअर झाला 4, 5 2 10 - 6 ॲज इट इज, म्हणजे 4 + 10 - 6. 4 + -6 म्हणजे 10 - 6 झाला तर 4 होईल, पण 4 + 4 इज इक्वल टू 8 येणार आहे. किंवा आपण म्हटलं की बाबा 4 + 10 आपण 14 केलं, 14 - 6 इज इक्वल टू 8. तुम्ही कसंही करा, 8 इज नॉट इक्विव्हॅलंट टू 0. आपल्या सगळ्यात शेवटी काय आहे, कुठल्याही पॉलिनॉमियलच्या पुढे इक्वेशन जिथे असेल त्यावेळेला आपल्याकडे काय असतं, इक्वल टू 0 असतो. मग जर का त्याचं उत्तर 0 येत नसेल, इट इज नॉट इक्विव्हॅलंट टू 0. इथे काय झालं होतं, आपल्याला x इज इक्वल टू 0 आता 36 - 36 इज इक्वल टू 0 इक्विव्हॅलंट झालेलं होतं, इक्वेशन करेक्ट आलेलं होतं. आणि म्हणून आपण म्हणालो की इट इज अ राईट आन्सर, इट इज अ सोल्युशन ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन, किंवा आपण म्हटलो तर इज अ रूट ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. पण इथे 8 इज नॉट इक्विव्हॅलंट टू 0. मग आपण म्हणणार देअरफॉर x इज इक्वल टू 2 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन x² + 5x - 6 इज इक्वल टू 0. आता मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, एकच वाक्य लक्षात ठेवायचं, तर डायरेक्ट इथे म्हणायचं x इज इक्वल टू 0 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन, फुल स्टॉप. तुम्ही मोठं वाक्य लिहिलं म्हणून तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहेत असं काही नाही, पण वाक्य लिहिलं नाही तर कदाचित अर्धा मार्क कट होईल, आणि म्हणून तुम्हाला ही वाक्य लिहायची आहेत. आता रूट्स शोधण्यासाठी आपल्याला कसे क्वेश्चन्स येतात, आपल्याला ते कसे सोडवायचे आहेत, जसं आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं होतं, किंवा आपण जो मूळ पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हो की 2 नंबर्स दिलेले आहेत, एक करेक्ट आला, एक इनकरेक्ट आला. आता एक्झाम्पलमध्ये त्यांनी आपल्याला कसं दिलेलं आहे ते बघूया. किंवा कधीतरी असा सुद्धा क्वेश्चन येईल की दोन्ही करेक्ट असते, काहीतरी असं सुद्धा होईल दोन्हीही रॉंग असतील. तुम्हाला वाक्य काय लिहायचे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटणारं असं एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण सोडवून बघूया. तुम्हाला समजलं नाही तर मी तुम्हाला बोर्डवरती सोडवून दाखवते, म्हणजे व्यवस्थित क्लिअरली तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल बघूया. 2x² - 7x + 6 इज इक्वल टू 0. चेक वेदर x इज इक्वल टू 3/2 और x इज इक्वल टू -2 आर सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स. आता काय दिलेलं आहे, एकाच याच्यामध्ये 2 आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, आपल्याला शोधायचे सोल्युशन कोणतं आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही सोल्युशन्स असू शकतात, दोन्हीही रॉंग असू शकतात, एक रॉंग असेल एक करेक्ट असेल, तर आपल्याला शोधायचं आहे. मग आपण प्रथमतः काय करून घेऊया. Put x is equal to 3/2 in the polynomial 2x² - 7x + 6. तुम्ही असेही लिहू शकता 2x² - 7x + 6 आणि इन द ब्रॅकेट टाकून इथे x इज इक्वल टू 3/2 असं सुद्धा लिहू शकता तुम्ही. मग आता आपण ही जी नंबर आहेत आपले ते टाकून बघूया, तुमच्या लक्षात येईल कसं सोडवायचं आहे. एकदा मी तुम्हाला दाखवते. आपण लिहून घेतलेलं आहे 2x² - 7x + 6 इज इक्वल टू 0 आणि आपल्याला व्हॅल्यू काय भरायची, x इज इक्वल टू 3/2. 2 × 3/2 द होल स्क्वेअर -7 × 3/2 + 6 इज इक्वल टू 0. नेहमी लक्षात ठेवा इक्वल टू 0 प्रत्येक ठिकाणी लिहून घ्या, म्हणजे नंतर तुमचा गोंधळ कुठल्याही प्रकारचा होणार नाही. आणि म्हणून तो नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. आपण जरा 6 व्यवस्थित काढून घेऊया. ओके, पहिले तरी बरे आले होते ना. ठीक आहे.
ठीक आहे. ओके, आता पुढे काय लिहायचं आहे आपल्याला 2 इंटू, आधी पण स्क्वेअर काढून घेऊया. 3चा 9 आहे स्क्वेअर, 2चा 4 आहे मायनस, आता न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करूया. 7 3 21/2 प्लस 6 इक्वल टू 0. आता इथे काय होईल, 2 इंटू 9/4. 2 हा न्यूमरेटरला आहे आणि 4 हा डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 9/2. बघा आपल्या उत्तरामध्ये आपला 9/2 डायरेक्ट लिहिलेला आहे. तुमच्या लक्षात येणार नाही, मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. -21/2 प्लस 6 इक्वल टू 0. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही LCM काढून घ्या, म्हणजे इथे 2 आपला LCM आला, इकडे आहे इकडे आहे, म्हणजे आपल्याला फक्त 6लाच मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला आन्सर काय येईल 9 - 21 प्लस 6 2 जा 12 इक्वल टू 0. 9 - 21 -12 प्लस 12 इक्वल टू 0. एक प्लस आहे एक मायनस आहे, सेम नंबर आहे, म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 0 इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 3/2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, वाक्य छोटं असलं पाहिजे, लिहिता पटकन आलं पाहिजे, असंच वाक्य सिलेक्ट करून ठेवा. आता सेकंड बघूया आपण. सेकंड आपल्याला त्याने काय दिलेलं आहे, सोपं असेल तर आपण हे त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे. आता कठीण जर वाटत असेल आपल्याला तर आपण बोर्डवरती सोडून बघूया. ओके, आता त्यांनी दिलेली आहे x इज इक्वल टू -2. ही आपल्याला व्हॅल्युएशन टाकायची 2x² - 7x + 6मध्ये. मग आपण टाकून घेतलं आहे 2 - 2 द होल स्क्वेअर -7 इंटू -2 प्लस 6. मग 2चा प्लस स्क्वेअर काय झाला +4 झालेला आहे, म्हणजे 2 इंटू 4 प्लस प्लस म्हणजे इथे कसं प्लस राहते बघूया. 7 2 जा 14 -14 आला, बाहेर मायनस आहे म्हणजे आतमधलं चिन्ह बदललं, म्हणून काय झालं +14 प्लस 6. 2 4 जा 8, 8 प्लस 14 किती झाले 22. 22 प्लस 6 इज इक्वल टू 28. 28 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल, देअरफॉर x इज इक्वल टू -2 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजे आपल्याला कळलेलं आहे ह्याचं एक सोल्युशन काय आहे, तर तो आहे x इज इक्वल टू 3/2. आता पुढचं एक्झाम्पल जे आहे ते ॲक्टिव्हिटी बेस आहे. आपण ॲक्टिव्हिटी ती सोडवूया, म्हणजे कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला पेपरमध्ये येऊ शकेल ते आपल्याला लक्षात येईल. पहिला प्रश्न वाचून घेऊया आपण. इफ x इज इक्वल टू 5 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² - 14x - 5 इक्वल टू 0, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k बाय कम्प्लीटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, किंवा आपण म्हणूया आपल्याला पॉलिनॉमियल दिलेला आहे, पण त्याच्यामध्ये एका ठिकाणी नंबरच्या ठिकाणी आपल्याला त्याचा जो कोएफिशियंट आहे तिकडे कोएफिशियंट न देता म्हटलेलं आहे के आहे, आणि मग सांगितलेलं आहे त्याचं एक उत्तर जे आहे त्याचा एक रूट जो आहे तो आहे 5. आता आपल्याला 5 टाकून केची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात, असे प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. One of the roots of equation kx² - 14x - 5 is equal to 0 is काय दिलेला आहे आपल्याला x इज इक्वल टू 5 दिलेला, मग इथे लिहायचं आहे इज 5. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर ॲक्टिव्हिटी भरून घ्या, पेन्सिलनीच भरा, म्हणजे पुन्हा परत खोडून तुम्ही ती ॲक्टिव्हिटी भरू शकता आणि एकदा ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्या. नाव लेट x इज इक्वल टू 5 इन द इक्वेशन. आता एकच वाक्य 2-3 वेळा भरायला सांगितलेलं आहे. मुलं कन्फ्यूज होतात, पटकन कळत नाही आहे. दोन्ही ठिकाणच्या वाक्यांचा अर्थ एकच आहे, आपल्याला काय भरायचं आहे तिकडे नंबर 5 भरायचाच आहे, कारण दिलेलं रूट काय आहे एक आपलं 5 आहे. पुढे बघूया. आता सगळीकडे आपल्याला 5 भरायचं आहे. के इज इक्वल टू काय होतं x² आहे आपला, म्हणजे काय ते भरायचं आहे 5 द होल स्क्वेअर -14 इंटू काय आहे
पुन्हा परत एक्स आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली आहे 5 -5 इक्वल टू 0. मग काय झालं 5चा स्क्वेअर 25 इंटू के म्हणजे 25K मायनस 14 5चा 70 -5 ॲज इट इज इक्वल टू 0. आता काय झालं 25K -70 -5 नंबर्स आहेत त्यांचा आपण प्लस मायनस जे काही आहे ते करून घेऊया. दोन्ही मायनस आहेत म्हणजे प्लस करायचे आणि मायनसची साईन म्हणून दिले 25K मायनस मग काय 70 + 5 75 इक्वल टू 0. आता आपल्याला केची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून नंबर जो आहे तो आपण आपल्या राईट हँड साईडला घेऊया म्हणजे काय होईल 25K इज इक्वल टू -75चा झाला +75 K इज इक्वल टू 75 डिवायडेड बाय 25 कारण 25 इथे कसं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 3. 25 1 जा 25 25 2 जा 50 25 3 जा 75 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे K इज इक्वल टू 3. आपल्याला केची व्हॅल्यू कळलेली आहे 3.